नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सध्या मी आंबेया गावामध्ये आहे. सध्या गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असताना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातला मराठा समाज मात्र आता आक्रमक होताना दिसतोय. आक्रमकतेबरोबरच हातामध्ये कॅन्डल मार्च घेऊन प्रत्येक गावातल्या आया बहिणी, प्रत्येक गावातली लहान मुलं, शाळेतली मुलं, शेतकरी वर्ग सुद्धा आता रस्त्यावर उतरलेला आहे. आज आंबे गावात मराठा बांधवांनी कॅन्डल मार्च काढलाय. नक्की मराठा समाजाची भावना काय आहे? भाव, आज तुम्ही गावात सगळा कॅन्डल मार्च काढलाय, ह्या वयात सुद्धा हा उत्साह आहे. मराठा समाजासाठी काय भावना आहे? मराठा समाजासाठी म्हणजे काय, आरक्षण मिळालंच पाहिजे. कारण काय माहितीये का, आरक्षण कशासाठी आहे की 99% 100% मार्क पडणारा विद्यार्थी आपला घरी बसतो आणि 35% 33% मार्क पडणारा ज्याला आरक्षण आहे त्यातला नोकरीला जातो. याच्यासारखा हा लढा मराठ्यांनी करायचा आहे. आणि माझा आता वय 78 आहे. आपल्या मराठी बांधवाला, मराठी मुलांना कुठंतरी सरकारनं या माध्यमातनं आपल्याला आरक्षण देऊन कुठेतरी मार्गी लावलं पाहिजे. यासाठी जो जरांगे पाटलाने दीड वर्षापासून जो अभिप्राय चालू केलाय, आता त्या जरांगे पाटलाची काय चूल तटली का नाही, तो कुणासाठी करतोय? आपल्या मराठ्यासाठी. मग त्या जरांगे पाटलाच्या उपोषणाला प्रेरित होऊन माझ्या सुद्धा मनात असं आलं की आपण सुद्धा समाजासाठी काही ना काही करावं. म्हणून मी सुद्धा उद्याच्याला 8 वाजता अमरण उपोषणाला बसण्याच्या तयारीचा आणि उद्या बसणार आहे. खरं तर मला सांगा की 78 वय यांची पिढी पूर्ण आरक्षणाविना गेली आणि खरं तर आता येणाऱ्या मराठा तरुण पोरांना तर आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे. असं 78 वयाचा जो काही माणूस आहे तो आज रस्त्यावर आहे. कशी भावना एकंदरीत आता सगळ्या महाराष्ट्राची तुम्ही हा सगळी परिस्थिती बघताय? खरं तर आताच आपले भाऊ बोलले, त्यांचं वय 78 आहे. त्यांचा जर उत्साह आज बघितला तर आम्हाला तरुणांना सुद्धा लाजवेल असा आहे. आणि त्यांचा उत्साह एवढ्यासाठी आहे की यांच्या पाठीमागच्या सर्व पिढ्या, आमच्या सहित या सर्व पिढ्या शिकवून सवरून सुद्धा मातीमोल झालेल्या आहेत. कुठं तर मराठा समाज अनेक वर्षापासून राजे महाराजांच्या काळापासून या ठिकाणी गावगाडा हाकत आलेला आहे. मराठा समाजानं सर्व 18 पगड जातींना सोबत घेऊन या ठिकाणी गावगाडा आजपर्यंत चालवलेला आहे. आमच्या बापदाद्यांकडं, आमच्या पंजोबाकडं 100-500 एकरात जमिनी होत्या, परंतु लोकसंख्या वाढीमुळं आणि तुकडीकरणामुळं आज आम्ही 1-2 एकरावर आलेलो आहे. आणि निसर्गाचे अनिश्चित आहे, सरकारचं धोरण व्यवस्थित नाही, त्यामुळं शेतीमालाला दर मिळत नाही. त्यामुळं मराठा समाज हा पूर्णपणे आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यामुळं आज आमच्या मैदानावर अनेक विद्यार्थी पोलीस भरतीसाठी सराव करतायत. 1-2 मार्कात त्यांची भरती हुकती आहे. अतिशय वेदना त्या मुलाच्या आईवडिलाला होत आहेत, कारण त्यांनी मोलमजुरी करून कुठंतरी त्याला शिकवलेलं असतं. त्यांनी जिद्द बांधून वर्षानुवर्ष पाठ उठून त्या ठिकाणी ती मेहनत करतायत आणि एखाद्या मार्कासाठी आज त्यांना घरी बसावं लागतंय. ही दुर्दैवाची बाब आहे. आजपर्यंत मराठा समाजानं सर्व 18 पगड जातींना सोबत घेऊन कारभार केलेला आहे. आज आमच्या गावामध्ये सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. ही खरंच या पंढरपूर तालुक्याला एक वेगळी दिशा देणारी गोष्ट आहे. फक्त पंढरपूर तालुक्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारी ही घटना आहे. तात्या, मला सांगा की तुम्ही शेती करताय, शेतकरी म्हणून मराठा आरक्षण किती महत्वाचं आहे? कारण आपली पूर्वोदय शिकणार आहे ती आणि स्पर्धेमध्ये टिकणार नाही ती. तर ह्या सगळ्या भावनेकडे एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? सरकारला एक हात जोडून विनंती आहे की त्यांनी जरांगे पाटलांनी उपोषण केले, त्यांचं थोडासा विचार करून आरक्षण ही द्यायलाच पाहिजे. आणि असं आहे की 35% वाला आज पंख्याखाली जातोय आणि मराठ्याचा 95% वाला हातात म्हणजे सालावर जाण्याची त्याची अवस्था झालेली आहे. तरी त्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळावा म्हणून त्यांनी जेणेकरून मराठा आरक्षणाला द्यावे. मनोज जरांगे पाटलाची अवस्था बघताय, रोज फोटो बघताय, व्हिडिओ बघताय, काय वाटतंय बघून? आता वाटते म्हणजे वाईटच वाटते ना. मराठ्याला आरक्षण मिळलंच पाहिजे. परिस्थिती काय झाली तर आता रोकला ती जवळजवळ मध्ये 10-15 दिवस बसलाच, बिना आला पाण्या बसला. आणि आता रोकला तिला आरक्षणाला बसलाय. आता डिप्युटी सारखी आता हे जवळजवळ 70च्या वय आहे. त्याने आता जी काय म्हणली बाबा आरक्षण ही मराठ्याला मिळलंच पाहिजे आणि मिळालंच पाहिजे. आणि आता आपल्या जी गावात झालेला आजची झाली फेरी ही सगळ्या जाती धर्माचा विषय आहे की मराठ्याला देखील ह्यात सामावून घेतलं पाहिजे आणि आरक्षण मिळलं पाहिजे.
असे एक सगळ्याच म्हणणं आपल्या गावात आरक्षण मिळालं पाहिजे अशी हा, भूमिका सगळ्या सगळ्या महाराष्ट्राची गावातले आहे. मला सांगा, तुमची मुलं आता शाळा शिकतायत, कॉलेजामध्ये जातील, फी भरायचा विषय आला की मराठा समाजासाठी जी काही यादी लागली असते त्यामध्ये मराठा समाजासाठी असणारी फीची लिस्ट वेगळी असते, इतर समाजासाठीची वेगळी असते. कसं बघताय, ह्याच्यामुळे काय भावना येते मनात? मराठ्यांना काहीच कुठंच म्हणजे असं जास्त भेटत नाही. आरक्षण म्हणजे जो 35% वाला आहे तो पुढे जातोय आणि जो 90-95च्या आसपास आहे तो सरळ घरी माघारी निघून येत आहे. त्याच्यामुळं मराठ्यांना आरक्षण हे मिळायलाच पाहिजे, ही काळाची गरज आहे. प्रत्येक मराठ्याचं हेच म्हणणं आहे. बाकी म्हणजे इतर समाजासोबत जसं आहे तसं मराठी समाजाला पण मिळालाच पाहिजे ना. मराठा समाजाला मिळालं पाहिजे, रास्त भावना आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हे सगळं चित्र बघताय. मराठा आरक्षणासाठी अनेक मोर्चे निघाले, आंदोलन निघाले, पण ह्या वेळेचं जे काही सगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे ते वेगळं आहे. कसं वाटतं ह्याकडे बघून, आरक्षण मिळेल का? आरक्षण सरकारला द्यावंच लागेल, आता त्याचा वाईट परिणाम भोगावा वाईट परिणाम भोगावे लागतील अशा प्रतिक्रिया आहेत. काही तरुण युवक माझ्यासोबत आहेत. अध्यक्ष, कशा पद्धतीची भूमिका आहे? खरं तर मराठा समाज हा एकेकाळी प्रस्थापित समाज समजला जात होता, मात्र आता एकंदरीतच जमिनी तुकडीकरण असेल ह्या सगळ्यामुळे मराठा समाजावर ही वेळ आलेली आहे. एवढ्या वर्ष झालं मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत, सातत्यानं आंदोलन सुरू आहेत, तरी पण सरकारला घाम फुटत नाही. सरकारला काय सांगचाल? माझं सरकारला विनंती आहे, ह्या भाजप सरकारमध्ये फडणवीस नावाचा एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती मराठा समाजाविरोधात प्रत्येक वकिलाला, तो समाजाला फक्त बोलतोय फडणवीस की बाबा मी समाजाला न्याय मिळवून देईल, तो न्याय मिळवून देत नाही, तो राजकारण करतोय. जर भाजप सरकारनं जर ह्यात जर एकनाथ शिंदेनं जर निर्णय नाही घेतला तर आम्ही गावात कुठला राजकीय पुढारी येऊ देणार नाही, आमदार येऊ देणार नाही. आणि आम्ही मराठा समाजाने ठरवलं तर एखादा आमदार पाडू शकतो आणि एखादा आमदार आणू शकतो. तर जर आमचा निर्णय जर 2 दिवस नाही, उद्याच्या उद्या जर नाही घेतला तर इथनं पुढचं राजकारण जाळपोळीच होईल आणि सरकारच्या मालमत्तेचं नुकसान जर झालं तर त्याला भाजप सरकार जबाबदार आहे. आणि भाजप सरकारनं निर्णय उद्याच्या उद्या घ्यावं. जर मनोज जरांगे पाटला या तब्येतीत आणि त्याच्या जीवाला काही झालं तर महाराष्ट्रातल्या शासकीयाचं नुकसान व्हायला जबाबदार भाजप सरकार आहे. त्यांनी इथनं पुढची विनंती, त्यांनी उद्याच्या उद्या निर्णय घेतला पाहिजे. खरं तर भाजप सरकार जबाबदार आहे, मात्र एक गोष्ट अशी आहे की आता सत्तेमध्ये राष्ट्रवादी पक्ष आहे, शिवसेना, शिंदे गटाची शिवसेना आहे, मात्र सगळे पक्ष जवळ सत्तेत असताना हा प्रश्न सुटला जात नाही. ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघतोय तू एक राष्ट्रवादीचा युवक कार्यकर्ता म्हणून? काय झाले, पहिल्यांदा मी पक्ष सोडून देतो आणि सोडलाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी कुठल्या पक्षाचा नाही आणि माझा कोण पक्ष नाही. तर अजितदादा म्हणजे आजकाल फडणवीसच्या त्या ताटाखालचे मांजर झालेत. एकनाथ शिंदे पण मराठीचेच आहेत आणि अजित पवार पण मराठीचेच आहेत, पण ह्यांना जे देवेंद्र फडणवीस सांगतील तसं हे दोघं वागतात. या दोघांना आरक्षण द्यायचं नाही. आणि विशेष म्हणजे अजितदादांकडे ओबीसीचा दाखला आहे, मराठा ओबीसी दाखला असून ते समाजाला देण्यास मदत करत नाहीत. फक्त प्रतिक्रिया देतात की मी आरक्षणासाठी बोलतोय, मी आरक्षण देणार आहे, पण तसं काय नाही. अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे लबाड लावणे काय, त्यांना आरक्षण मिळेल. मनोज जरांगे पाटीलचा आज 5वा दिवस आहे. जर मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला जर काय झालं तर अख्खा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. खरं आहे, मनोज जरांगे पाटील यांची परिस्थिती खरं तर बिकट आहे. सर, मराठा आरक्षणासंदर्भात ह्या सगळ्या गोष्टी होताना एका बाजूला न्यायालयीन ह्या सगळ्या गोष्टी त्याच अत्यंत महत्त्वाच्या आहेत. न्यायालयीन लढ्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, कसं सगळे हे बघताय? कारण तुम्ही मगाशी भाषणात म्हणला की प्रत्येक मराठा हा कुणबी आहे, कुणबी प्रमाणपत्र प्रत्येक मराठ्याला मिळू शकतं, तर ते कशा पद्धतीने मिळू शकतं आणि काय भूमिका आहे? मी पहिल्यांदा सांगेन की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भाजपच्या काळामध्ये आरक्षण दिलं गेलं मराठ्यांना, पण ते टिकणारं नव्हतं हे आम्हाला आज कळलं. जेव्हा सुप्रीम कोर्टनं ते फेटाळलं गेलं, ते एकमेकावरती पक्ष म्हणल्यानंतर आरोप करतात सत्ता गेल्यानंतर, पण ॲक्च्युली त्यांनी 50%च्या आतमध्ये आमचं 16%चं आरक्षण 94 साली जे पळवलं होतं ते आरक्षण आम्हाला द्यायला पाहिजे होते, ते दिलं नाही. आणि आज मनोज जरांगे पाटलांनी सर्व कागदपत्र गोळा करून सगळ्या सुप्रीम कोर्टचा सगळे झालेल्या त्यावेळेचा निकालाची कागदपत्र करून आणि सगळ्या कुणबी मराठा एक कसे आहेत ही सगळी कागदपत्र एकत्र करून त्या संदर्भात त्यांनी उपोषणाला बसलेत आणि सरकारबरोबर चर्चा करायला तयार आहे. ती मग 2 तासापूर्वी देखील त्यांनी सरकारला विनंती केली की जोपर्यंत मी बोलतोय तोपर्यंत तुम्ही माझ्याशी चर्चा करा, मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. परंतु सरकार आरक्षण देतो म्हणतंय, कधी देईल? लिमिट दिलं नाही. 30 दिवसाचा कालावधी मागितला होता, 30 दिवस गेले, वर 10 दिवस गेले, 40 दिवस गेले, पण सरकार लिमिट देत नाही. म्हणजे सरकारला आरक्षण द्यायचं, मग 50%च्या बाहेरचं द्यायचं असेल तर ते आम्हाला नकोच आहे.
मी स्पष्ट भूमिका मांडतो. कारण 50%च्या पुढचं आरक्षण कुठलंही त्यातलं कॅटेगरी स्थापन करून दिली तर सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर टिकतच नाही आणि टिकणारी नाही. आम्हाला आमच्या हक्काचं जे 50%च्या आतलं आरक्षण होतं, जे आमचं 16% आरक्षण पडलं होतं, आम्ही त्याचं म्हणतो 13% दिलं होतं ना ESBCला, आम्हाला आता 13तलं बी एक कमी करून 12% द्या, पण 50%च्या आतनं द्या. 50%च्या बाहेरच्या आरक्षणाचा आम्हाला उपयोग नाही. आणि दुसरा मुद्दा, जर आज महाराष्ट्रामध्ये हे सगळे नेते म्हणत असतील की कुणब्याचं ओबीसीचा तुम्हाला दाखला सगळ्याला मिळू शकत नाही, तर माझा प्रश्न आहे, अजितदादा असतील, सुप्रिया असतील, पवारसाहेब असतील, विखे पाटील असतील, आमचे बबनदादा असतील किंवा नारायण, असे महाराष्ट्रातले जेवढे मराठी नेते, नाना पटोले असेल, विजय वडेट्टीवार असेल, जेवढे ज्या पक्षाचे नेते, त्यांच्या सगळ्याकडे ओबीसीचे दाखले कसे आले? ते 96 कुळी मराठीच आहेत, मग आम्ही नाही का? जर शिवाजी महाराजांचा उल्लेख एक कुणब्याचं पोर म्हणून जर अफजल खान करत असेल, जिजामातीचा उल्लेख एक कुणब्याची पोरगी म्हणून केली जात असेल, तर मग कुणबी मराठा एकच आहे हे सगळ्या देशाला, जगाला माहीत असताना तुम्ही त्यात फरक का केला? तो करू नये. आणि भविष्यात शासनानं 1-2 दिवसाच्या आत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. जर नाही मार्गी लागला तर भविष्यात जसं राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, पंजाबमध्ये ज्या समाजाने, जाट असेल, गुज्जर असेल, आंदोलन झाली, त्यापेक्षा भयानक आंदोलन ही महाराष्ट्रातला मराठा करेल. कारण महाराष्ट्राचा मराठा तुम्हाला बॉर्डरवर लढायला लागतो, मग आरक्षण का नाही देत त्यांना? तिथं मराठ्यांची फौज असते पहिल्यांदा लढताना पाकिस्तान बरोबर, मग महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण तुम्ही का देत नाही असा सरकारला माझा जाब आहे. खरं तर मराठा आणि कुणबी एकच असताना सुद्धा मराठ्यांना आरक्षण का दिलं जात नाही, अशा पद्धतीचा प्रश्न आता गावखेड्यातील अनेक मराठा तरुण विचारू लागलेत. असं असताना सुद्धा गेल्या 45 दिवसापासून मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो भिजत या सरकारनं ठेवलेला आहे. दुर्दैव आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठा असताना ब्राह्मण समाजाच्या एका देवेंद्र फडणवीस नावाच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताटाखालची मांजर झालेत का, अशा पद्धतीच्या चर्चा आता ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावते आणि जर का त्यांना काही झालं तर इथला ग्रामीण भागातला किंवा संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा आता उग्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारच्या छाताडावर बसून हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिका आता इथल्या सर्वसामान्य मराठ्यांनी व्यक्त केलेली आहे. गोपामाळ्यासोबत मी गणेश, मराठी न्यूज, आंबे.